नमस्कार. आज आपण मस्त रसरशीत असा भोपळ्याचा हलवा करणार आहोत. तर हा हलवा करायला तेवढाच सोपा आहे आणि खाण्यासाठी तेवढाच टेस्टी. आज मी इथे भोपळ्याचा हलवा बनवत असताना अजिबात खवा वापरलेला नाही. तर अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारा आणि घरातील लहानांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना आवडेल असा हा भोपळ्याचा हलवा करायला लगेच सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोपी आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा एक भोपळा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. या भोपळ्याच्या वरील साल काढायची अजिबात गरज नाही, कारण भोपळा सुरुवातीला धुवून घेतलेला भोपळा 2-3 आकारामध्ये याला मी कट देऊन घेते. तर इथे मी या भोपळ्याचे 2-3 आकारात कट दिलेला आहे. नंतर आपण हा खिसून घेणार आहोत. तर सुरुवातीचे आणि शेवटचे देठ बाजूला काढून मधील भोपळ्याचे 2-3 तुकडे करून घेतले, म्हणजे खिसायला सोपे जातील. तर खिसणीच्या साहाय्याने मी या पद्धतीने हा भोपळा सर्व खिसून घेत आहे. तर हलवा बनवण्यासाठी जे साहित्य आपल्याला पाहिजे ते आपण पाहू. तर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. म्हणजे या वाटीने 2 वाटी दूध आणि 1 वाटी दुधावरील साय घेतलेली आहे. सोबतच 1 वाटी साखर आणि काही बदामाचे काप घेतले. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एका पसरट कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून आपण घेणार आहोत. तूप चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घेतलेला भोपळा परतून घ्यायचा आहे. तर इथे तूप गरम झाल्यानंतर मी खिसून घेतलेला भोपळा टाकून घेतला. तर हा भोपळा आपण 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. म्हणजे जोपर्यंत भोपळ्यामधील पाणी पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत हा भोपळा आपण परतून घ्यायचा आहे. पूर्ण भोपळा व्यवस्थित असा सुकल्यानंतरच आपण यामध्ये दूध टाकणार आहोत. तर हा भोपळा परतण्यासाठी मला इथे अगदी लहान गॅसवरती 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत. तर या पद्धतीने हा भोपळा आपला पूर्ण कोरडा झाल्यानंतर यामध्ये दूध टाकून घेऊ. तर मी इथे अर्धा लिटर म्हणजे या वाटीने 2 वाटी दूध वापरलेलं आहे. हे अर्धा लिटर दूध एवढ्या भोपळ्याला पुरेसं होईल. हा किसलेला भोपळा पूर्ण दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर पूर्ण दूध आटेपर्यंत आपण हा भोपळा शिजवून घेऊ. अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. 10 ते 12 मिनिटांमध्ये आपला भोपळा दुधामध्ये पूर्ण शिजून तयार झालेला आहे आणि दूध देखील पूर्ण यातील आटवून घेतलेला आहे. पूर्ण दूध आटल्यानंतर यामध्ये आपण घेतलेली 1 वाटी साय टाकून घ्यायची आहे. साय टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिश्रण 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे साय पूर्ण भोपळ्यामध्ये मिक्स झाली किंवा व्यवस्थित अशी आटली की नंतर आपण यामध्ये साखर टाकून घेऊ. तर नंतर 1 वाटी साखर टाकली आणि बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा पूर्ण साखर आपली व्यवस्थित वितळून हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं आहे. तर पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपल्याला 5 ते 7 मिनिट गेलेले आहेत. पूर्ण मिश्रण आटल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा हिरवा कलर टाकलेला आहे. कलर टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु आपला भोपळ्याचा हलवा व्यवस्थित आणि आकर्षक दिसण्यासाठी मी इथे पाव चमचा खाण्याचा हिरवा कलर टाकलेला आहे. हलव्यामध्ये कलर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेतली आणि पुन्हा एकदा आपण हा हलवा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ. तर अगदी झटपट असा 20 ते 25 मिनिटांमध्ये आपला भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. तर अगदी दाणेदार रसरशीत असा हा अजिबात खवा न वापरता केलेला भोपळ्याचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा भोपळ्याचा हलवा तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता, परंतु 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून थोडा थंड करून खाल्ल्यानंतर याची टेस्ट आणखीनच छान लागते. या हलव्यामध्ये आपण खवा अजिबात वापरला नाही हे कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही. तर लहान मुलांना भोपळ्याची भाजी खायला नको वाटते, त्यावेळेस आपण त्यांना हा टेस्टी असा हलवा करून देऊ शकतो.
तर दिसायला तेवढाच आकर्षक आणि खाण्यासाठी तेवढाच टेस्टी आपला भोपळ्याचा हलवा तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास एक वेळा अवश्य ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.